गृहप्रवेश झाला. सूरजसारखा देखणा आणि चांगला शिकलेला मुलगा जावई म्हणून आपल्याला लाभला याचा मानसीच्या आईबाबांना खूप आनंद झाला होता. शिवाय पाटलांसारखे एवढे नामांकित घराणे आपल्या मुलीला लाभल्याबद्दल तर त्यांनी देवाचे आभारच मानले. मानसीच्या माहेरची परिस्थिती तशी साधारणच होती. एवढे श्रीमंत सासर मिळाल्याने मुलीचे खरंच भाग्य फळफळले हेच ज्याच्या त्याच्या तोंडी होते. खरे पाहता मानसीमध्ये कसलीच कमी नव्हती. दिसायला अतिशय देखणी, सुस्वभावी आणि त्यावर उच्च शिक्षित मानसी कुणाच्याही मनात भरेल अशीच होती. आणि खरं तर ती ज्या घरात जाईल त्यांचेच भाग्य उजळेल हे म्हणणे ही तितकेच खरे होते. घरातील परिस्थिती बेताचीच असली तरी मानसीच्या आईवडिलांनी आपल्या एकुलत्या एक मुलीच्या सगळ्या आवडीनिवडी पूर्ण केल्या होत्या. तिला लहानपणी नृत्याची आवड होती म्हणून तिला त्यात अगदी विशारद केलं होतं. शिवाय अभ्यासात अतिशय तल्लख असणाऱ्या मानसीचे इंजिनियर व्हायचे स्वप्न होते. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत तिने शहरातील सगळ्यात उत्तम कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून यातही बाजी मारली. बघता बघता ती इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आली आणि वर्षाच्या अखेरीस कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे तिला चांगल्या जॉब ऑफर्स येऊ लागल्या. पण तिला त्याआधी MBA करायचे होते, त्यामुळे ती इंजिनिअरिंग पूर्ण करून MBAच्या तयारीला लागली. इकडे तिचे MBA आटोपले आणि लगेच एका मोठ्या कंपनीत तिला जॉब लागला. आपल्या पहिल्या कमाईतून तिने आईसाठी सुंदर पैठणी आणि बाबांसाठी छानसे घड्याळ घेतले आणि घरी येऊन आईबाबांना मस्त सरप्राईज दिले. आईबाबांनी माझ्यासाठी झटून मला सगळी सुखं दिलीत. माझ्या साऱ्या इच्छा पूर्ण केल्या. आता यापुढे त्यांच्या सगळ्या कष्टांची भरपाई मी करेन असे तिने मनाशी ठरवले. आता आपली लाडकी लेक खऱ्या अर्थी सक्षम झाले आहे तेव्हा दोनाचे चार हात करायला हरकत नाही असे मानसीच्या आईबाबांना वाटले आणि त्यांनी तिच्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली. इकडे संयोगाने मानसीच्या एका मैत्रिणीच्या लग्नात सूरजने मानसीला पाहिले. लग्नात मानसी नटल्यामुळे तर फारच सुंदर दिसत होते. साडीत तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तिच्या गोऱ्या रंगाला साजेशी सुंदर मोरपंखी रंगाची साडी, त्यावर मोकळे सोडलेले लांब सडक केस, गळ्यात नाजूकसा नेकलेस, कानात झुलणारे झुमके, हातात एक नाजूक कडे, हे सर्वच तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होते. तिला पाहता क्षणी सूरजच्या मनात ती भरली. मित्राकरवी लगेच त्याने तिची चौकशी करून घेतली आणि लवकरच सूरजच्या घरून तिला लग्नाची मागणी घातली गेली. चांगले घराणे आणि सूरजसारखा स्मार्ट मुलगा असे सर्व मनाजोगे असल्याने नाकारण्यासारखे काहीच नव्हते. मानसीची एकच अट होती, ती म्हणजे मुलगा चांगला उच्च शिक्षित हवा आणि तीही पूर्ण होत असल्याने तिने पण तिचा होकार दिला. पण या सर्वात तिचे ऑफिस सासरहून बरेच दूर असल्याने नाईलाजाने तिला तिच्या हातचा जॉब सोडायला लागला. मानसीने पण विचार केला, आपण नव्या घरी जातोय, तिथल्या माणसांना ओळखायला आणि तिथे रुळायला आपल्यालाही जरा वेळ हवा आहे, तेव्हा सध्या हा जॉब सोडणेच योग्य निर्णय होईल. शिवाय पुढे परत आपल्याला नवा जॉब बघता येईल असा विचार करून तुर्तास तिने लग्नाआधी हा जॉब सोडला आणि लवकरच चांगला मुहूर्त पाहून मोठ्या धूमधडाक्यात दोघांचे लग्न झाले. आज सासरचे माप ओलांडताना आयुष्याची सुंदर स्वप्न बघत ती नव्या घरात शिरली. नव्या सुनबाईचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. घरी सासू सासरे, मोठे दीर जाऊ बाई असा भरला परिवार होता. लग्नानंतर हनीमूनच्या निमित्ताने सूरज आणि मानसीने एकमेकांबरोबर मनसोक्त दिवस घालवले. एकमेकांची मने जाणली. खूप गोड आठवणी हृदयात साठवून दोघेही घरी परतले. इथे आल्यावर मात्र हळूहळू तिला इथल्या पद्धतीप्रमाणे जुळवून घ्यावे लागले. श्रीमंत पाटलांच्या घरात नोकर माणसांचा सतत राबता होता. तरीही घरातील स्वयंपाक हा घरच्या अन्नपूर्णानेच करायचा असा घरातील नियमच होता. ही प्रथा त्यांच्या आज्यसासूपासून चालत आलेली होती. तेव्हा ती तशीच चालू ठेवणे असे सासूबाईंनी आपल्या दोन्ही सुनांना सांगितले होते. त्याशिवाय सकाळी उठून दिवसातच तिला अगदी तिच्या मनाजोगी जॉब ऑफर मिळाली.
ती आज खूप खुश होती. हे सरप्राईज सगळ्यांना एकत्रच देऊया म्हणून तिने सूरजला काही सांगितले नाही. रात्री जेवताना तिने ही आनंदाची बातमी सगळ्यांना सांगितली, पण ते ऐकून कुणाच्याच चेहऱ्यावर आनंदाचे भाव नव्हते आणि सासऱ्यांच्या कपाळावर आलेल्या आठ्या मात्र तिच्या नजरेतून सुटल्या नाहीत. लगेच तिला सासऱ्यांनी एका वाक्यात सांगितले, आपल्या घरच्या सुनांना पैशाची कसलीही कमी नाही आहे, त्यामुळे त्यांना बाहेरची नोकरी धरायची काहीही आवश्यकता नाही. बाकी सगळे मात्र चूप होते. तिच्या डोळ्यात तेव्हा टचकरनं पाणी आले. कसेबसे तिने ते लपवले. सर्व आवरून मानसी बेडरूममध्ये आली तेव्हा सूरज तिच्यावरच नाराज झाला. मला आधी हे सांगावेसे पण वाटले नाही का तुला? निदान माझ्याशी बोलायचे होतेस याबद्दल. बाबांना खरंच राग आला असेल तुझ्या अशा वागण्याचा. काही बोलण्यापूर्वी जरा विचार करावा ना माणसाने. मानसी आ वासून त्याच्याकडे बघतच राहिली. आपले असे काय चुकले हेच तिला कळेना. आपण खरंच का पुढारलेल्या घरात सून म्हणून आलोय, का अजूनही नियम व रूढा परंपरेच्या आड बायकांच्या महत्त्वाकांक्षा चिरडून टाकणाऱ्या, मागसलेल्या, बुरसटलेल्या विचारसरणी जोपासणाऱ्या कुटुंबामध्ये राबणारी एक स्त्री हेच तिला कळेना. आपण खूप आधुनिक विचाराचे आहोत हे त्यांच्या बाह्यरूपावरूनच ते इतरांना फक्त भासवत होते. तर या कुटुंबाची खरी ओळख तर आत्ता होते आपल्याला. चांगली शिकलेली मुलगी तर त्यांना हवी होती, पण ती फक्त एक बाहुली म्हणूनच का? जर मला फक्त घरातच बसून अख्खा जन्म काढायचा असेल तर माझ्या शिक्षणाचा उपयोग तरी काय? असे एक ना अनेक प्रश्न तिला भेडसावत होते. मध्यरात्र उलटून गेली तरी तिच्या डोळ्यात झोपेचा मागमूस नव्हता. सासरे नाही तरी निदान तिच्या सूरजने तिला समजून घ्यायला हवे होते, पण तो देखील तेव्हा काहीच बोलला नाही. याचेच तिला मनापासून वाईट वाटत होते. कुणीतरी तिची बाजू घेऊन समजून घेण्याचा प्रयत्न करायचा होता असे तिला सारखे वाटत होते. पण तसे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तिने तिची सगळी कामे आटोपली. दोघींनी मिळून जेवणाची तयारी केली. आज सासूबाईंनी खास त्यांच्या हातची बासुंदी केली होती. तिघीही एकत्र जेवायला बसल्यावर मानसीने दोघींकडे विषय काढला. आई, खूप मोठी जॉब ऑफर आली आहे मला. तुम्हाला खरंच आनंद नाही झाला का? ते ऐकून त्या म्हणाल्या, अगं खूप आनंद झाला आहे म्हणून तर तुझ्या आवडीची बासुंदी केली आहे ना मी. ते बघून मानसीचा चेहरा खुलला. त्यांच्या घराण्यात तिच्या एवढं शिकलेलं कुणीही नव्हतं. आपल्या शिक्षणाची कसलीही घमेंड न बाळगता मानसीने घरातील सगळं सांभाळलं होतं. त्यामुळे तिनं त्यांना खूप कौतुक वाटायचं आणि आज तर दोघींना तिचा खूप अभिमान वाटत होता. पण घरचे तिच्या नोकरीसाठी तयार होणार नाही हे पण पुरेपूर जाणून होत्या आणि म्हणूनच काल सासूबाईंनी सासऱ्यांशी बोलून यावर मार्ग पण काढला होता. पण मानसीसाठी ते एक सरप्राईज ठेवलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी सासरे, दीर आणि सूरज नाश्त्याला बसले तेव्हा तिच्या सासूने मानसीची नाश्त्याची प्लेट भरली आणि तिलाही त्यांच्याबरोबर बसायला सांगितले. ते बघून तिला काही कळेनासे झाले. तेव्हा सासरेच म्हणाले, सुनबाई, तुमच्या ज्ञानाचा उपयोग आम्हाला इतरांना होणार हे मान्य नाही, म्हणून आम्ही तुम्हाला बाहेर नोकरी नाकारली. कारण आजपासून तुम्ही आपली कंपनी जॉईन करताय. तुमच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या कंपनीच्या भरभराटीसाठी करा. तेव्हा पटकन आटपा आणि आजपासून ऑफिसमध्ये या. मी तुमच्यासाठी गाडी आणि ड्रायव्हरची व्यवस्था केली आहे. तुम्हाला घरातील काम करून ऑफिसला यायचं आहे, त्यामुळे तुम्ही आमच्यापेक्षा 1 तासाने ऑफिसमध्ये उशिरा आले तरी आम्हाला चालेल. हे ऐकून मानसी मनोमन आनंदली. सूरजने सगळ्यांच्या नकळत तिच्याकडे बघत आपले डोळे मिचकावले आणि आपले दोन्ही कान धरून तिची माफी मागितली. आणि हा योग्य सल्ला आम्हाला तुमच्या सासूबाईंनी दिला आहे, कारण खऱ्या करता धरता तर त्याच आहेत ना आपल्या कुटुंबाच्या. त्या घरी असल्या तरी त्यांच्या प्रत्येक मताचा आम्ही आदर करतो आणि त्यांचं अस्तित्व आम्हाला आमच्या प्रत्येक निर्णयात जाणवते. आणि त्यांच्यासारखेच त्यांच्या सुनांची देखील स्वतःची अशी वेगळी ओळख आहे.
आणि ती जपणे हे एका सुखी आणि यशस्वी कुटुंबाची गुरुकिल्ली होय, हे देखील त्यांनीच आमच्या ध्यानी आणून दिलं. हे ऐकल्यावर तो त्यावर काय बोलावे मानसीला कळेना. आज तिच्या मनातले सगळे संभ्रम दूर झाले होते. तिच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. आपल्यावर सोपवलेला नवा कार्यभार सांभाळण्यासाठी तिने लगेच वाकून सासूबाईंचा आशीर्वाद घेतला. तसेच त्यांनी तिला जवळ घेत म्हटले, आपण आपल्या जुन्या रूढी परंपरा सांभाळून नव्याचेही मुक्त हस्ताने स्वागत केल्यास नव्या आणि जुन्याचा छान मेळ साधता येतो आणि तेव्हाच व्यक्ती स्वातंत्र्यही जपल्या जाते. सगळ्यांना त्यांचे म्हणणे अगदी मनोमन पटले आणि पाटलांकडे आजपासून एका नव्या पर्वाला सुरुवात झाली होती. कथा आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.